हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. फ्रेंड्स, आपण यशाला खूप घाबरतो ना फ्रेंड्स. यश, सक्सेस, लाईफ वाटते ना आपल्याला, सगळ्यांना हवी असते सक्सेस लाईफ, यश. सगळ्या गोष्टीत आपल्याला यश हवं असतं की नाही? सगळ्यांनाच हवं असतं. पण कधी कधी आपण ना यशाला घाबरतो, सक्सेस व्हायला घाबरतो. आपल्या मनामध्ये खूप भीती असते. अरे, हे असं सक्सेस झालं तर जबाबदाऱ्या वाढतात, प्रॉब्लेमसुद्धा वाढतात. फ्रेंड्स, लक्षात घ्या, जिथे सक्सेस लाईफ तिथे प्रॉब्लेम असतात. कायम हे लक्षात ठेवायचं आहे. सुखाशिवाय दुःख नाही फ्रेंड्स, दुःखाशिवाय सुख नाही. तसंच आहे. सक्सेसफुल होण्यासाठी खूप खूप खडतर आयुष्यातून आपल्याला जावं लागतं. खूप खडतर आयुष्य असतं सक्सेसफुल होण्यासाठी. आणि सक्सेसफुल झाल्यावरही आपल्या जबाबदाऱ्या वाढत असतात. पुढे आपण गेलेलं असतं. जेवढं तुम्ही जास्त सक्सेस व्हाल तेवढ्या तुमच्या जबाबदारी वाढेल. आणि त्याच जबाबदारींची आपल्याला भीती असते, मनामध्ये भीती असते, हो की नाही? जेवढा माणूस सक्सेसफुल तेवढी जास्ती मनामध्ये भीती. जेवढा मोठा माणूस तेवढी त्याला जास्त भीती असते, टेन्शन असतात. अंबानीचे घेऊया आपण. आपल्याला वाटतं खूप पैसे आहेत त्यांच्याकडे, पण त्यांना तेवढं टेन्शनसुद्धा असतं. सगळं सांभाळायचं असतं. खायची गोष्ट नाही आहे फ्रेंड्स, सगळं सांभाळणं. बघा, व्यवहार. आपल्याला फक्त पैसा दिसतो, आपलं काय आणि त्यांचं काय. बघा, आपण समोरच्या एखादी व्यक्ती खूप पुढे गेलेली असेल, सगळ्या बाबतीत खूप सक्सेस असेल. सक्सेस होण्यासाठी त्या व्यक्तीने काय काय केलं हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहीत. आपण बोलून जातो, बघ किती लवकर पटकन सगळं अचीवमेंट केलं त्याने, सगळं भेटलं त्याला. अरे, पण ते मिळण्यासाठी त्याने काय काय केलं आहे? असं सहज भेटलेलं नसतं. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. खूप कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी. खूप प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं सक्सेसफुल झाल्यावर सुद्धा आणि त्या आधी, सक्सेसफुल व्हायच्या आधीसुद्धा. म्हणून आपल्या मनामध्ये भीती असते कायम. मनामध्ये कधी ना कायम फ्रेंड्स, मनामध्ये ना चांगला विचार करा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. मनामध्ये भीती येऊन देऊच नका. सतत ना पॉझिटिव्ह आपल्याला विचार करायचा आहे की नाही, हे मला काम करायचं, हे होणार. का नाही होणार? होणार, चांगलंच होणार. वाईट बोलायचं नाही आपल्याला, चांगलंच बोलायचं आहे त्या गोष्टीबद्दल, जे काम होणार आहे त्याबद्दल. आपल्याला नेगेटिव्ह थॉट मनामध्ये ठेवायच्या नाही आहेत. आपल्याला चांगल्या गोष्टी बोलायचे, चांगला विचार करायचा आहे. तर आपल्याला मनातली आपली भीती निघून जाईल. पॉझिटिव्ह थिंकिंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. पॉझिटिव्ह विचार करणं तेच तर खूप कठीण असतं. आपल्या मनामध्ये सतत नेगेटिव्ह विचार असतात, सतत नेगेटिव्ह विचार आपण करत असतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नेगेटिव्ह घडत असतं. पॉझिटिव्ह विचार करा. मनामध्ये जे तुम्ही चांगला विचार कराल ना, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतं. सतत जे तुम्ही बोलाल ना, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतं फ्रेंड्स. बघा, कधी कधी आपण नेगेटिव्ह गोष्ट आपण सारखं बोलतो आणि नेमकं तेच होतं. सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेली गोष्ट आत्मसात होते, घडतं ते तसं. जे सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं त्या गोष्टी घडतात.
कायम लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी जातात ते सर्व घडत असतात. हे आता आपण जे बोलतो आहे, मनात येतं आहे, तोंडावर येतं आहे, हे आपलं कॉन्शियस माइंड आहे. एकदम आत खोलवर जे आपल्या मनामध्ये विचार आहेत ते सबकॉन्शियस माइंड आहे. सपोज माझ्या आता मनात आहे ती मी आता बोलते आहे तोंडाने. कधी कधी कसं होतं, आपण एक बोलतो, मनात दुसरंच असतं, भीती असते, ते सबकॉन्शियस माइंड असतं. म्हणून सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या विचार यायला हवेत, तर ते आत्मसात होणार आहे, ते चांगलं घडणार आहे. लक्षात ठेवायचं हे कायम. मनातली भीती काढायची असेल तर चांगला विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. नेगेटिव्ह विचार कधीच करू नका. आपल्या स्वतःबद्दल तरी कधीच नका करू फ्रेंड्स. आपलं आयुष्य घडत असतं, विचारांवरतीच आपलं आयुष्य घडत असतं. आपण जसं विचार करतो तसं घडत असतं. तसे कर्म आपल्याकडून घडत असतात. आपण जसे जसे विचार करतो तसे कर्म आपल्याकडून घडत असतात. आपल्यासोबत नेमकं तेच होत असतं. कायम लक्षात ठेवायची ही गोष्ट. मनातली भीती जाण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सक्सेसफुल व्हायला घाबरतो, मनात भीती असते, जबाबदाऱ्या येतात, म्हणून नका घाबरू. सक्सेस होण्यासाठी नका घाबरू. आनंदाने स्वीकारा सर्व. आणि फ्रेंड्स कसं आहे ना, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे आहे ना ते स्वीकारायला शिका फ्रेंड्स. जे आपल्याकडे आहे, आपल्या आयुष्यामध्ये सध्या जे जे आहे ते स्वीकारा. त्याला दोष देऊ नका. मग ती आयुष्यात आपल्या एखादी व्यक्ती असू देत किंवा कोणती वस्तू असू देत, नाही तर कोणतंही काम असू देत, काहीही असू देत. जे आपल्याकडे आहे ते स्वीकारा. दोष नका देऊ त्या गोष्टीला. दोष देऊन आपल्यालाच त्रास होणार आहे. दोष देऊन ती गोष्ट बदलणार नाही आहे. दोष देऊन आपल्यालाच त्रास होणार आहे. त्यामुळे स्वीकारायला शिका. घाबरू नका. घाबरायचं नाही आपल्याला. बिनधास्त राहायचं आहे. बिनधास्तपणे आयुष्य जगायचं आहे. मोकळेपणाने जगायचं आहे. मनामध्ये चांगल्या गोष्टी आणायच्यात आणि जगायचं आहे. कशाला घाबरायचं? काही वाईट होत नाही. सगळं चांगलंच होत असतं. वाईट कधीच काही होत नाही फ्रेंड्स. वाईटातून पण चांगलं होतात, चांगल्या गोष्टी होत असतात. आपल्याला वाटतं हे वाईट का असं झालं, माझ्या आयुष्यामध्ये असंच झालं. ते वाईट होणं पण तेव्हा गरजेचं असतं पुढे चांगलं होण्यासाठी. म्हणून वाईट गोष्टी होत असतात. लक्षात ठेवायचं ही गोष्ट कायम. वाईट होणंसुद्धा गरजेचं असतं. कधी कधी सगळं चांगलं होऊन नाही चालत. सगळं चांगलं होत राहिलं तर तुम्ही शिकणार कसे आयुष्याचे धडे? वाईट होणार तेव्हा तुम्ही त्यातून शिकाल की तुम्हाला योग्य निर्णय कसे घ्यायचे आहेत, कसं पुढचं पाऊल टाकायचं आहे. वाईटातूनच आपण शिकतो. चांगल्या गोष्टीतून आपण कधीच शिकू शकत नाही फ्रेंड्स. आपण बोलतो ना, एकदा आपल्याला ठेच लागली की आपण ताक पण फुकून फुकून पितो. तसंच आहे ते. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवता, त्याने तुम्हाला फसवलंय, त्याच्यानंतर आपण बघा सगळ्यांवर, कोणावर विश्वास ठेवत नाही. त्या एका व्यक्तीमुळे आपण कोणावर विश्वास ठेवत नाही. आपल्याला तेव्हा समजतं की कसं वागायचं समोरच्या व्यक्तीशी. कारण तो आपल्याला, ज्याने फसवलं होतं त्याने आपल्याला चांगलाच धडा शिकवलेला असतो. चांगला आपल्याला धडा शिकवून गेलेला असतो. त्यातूनच आपण शिकत असतो. ज्या चुका आपण त्या व्यक्तीसाठी केल्या त्या चुका आपण परत करत नाही.
लक्षात ठेवायचं आहे कायम, घाबरायचं नाही आहे. कायम पॉझिटिव्ह विचार करा मनामध्ये, कायम निगेटिव्ह थॉट आणू नका. कायम पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत मनात आपल्याला. लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स, कायम चांगला विचार करा तर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे. घाबरू नका, गोंधळू नका. सक्सेसफुल व्हायचं आपल्याला, यश गाठायचं आहे आपल्याला. यश हवं आहे ना आपल्याला, तर घाबरायचं नाही. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालायचं आहे, पुढे पाऊल टाकत जायचं आहे. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की नाही, हे चांगलंच होणार, वाईट होणार नाही. जे होणार ते चांगलंच होणार. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. त्यामुळे फ्रेंड्स, घाबरू नका. कोणतीही गोष्ट करण्यासाठी घाबरून जाऊ नका. पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवा आणि समोरची गोष्ट करा. काही करायचं असेल, कोणतंही काम करायचं असेल तर, कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचं आणि ते निर्णय घ्यायचे आहेत आपल्याला. ऑफिसमधलं काम तुम्ही करताय, काही बिझनेस आहे तुमचा, प्रत्येक गोष्टीमध्ये हे लागू आहे. लक्षात ठेवायचं कायम, मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करून निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. कायम आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगच ठेवायची आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमधून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स. व्हिडिओ जर पूर्ण तुम्ही बघितलेत नाही तर तुम्हाला कसे कळणार. व्हिडिओ पूर्ण बघत जा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असू द्यात तुमचे, तुम्ही कमेंट करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.